नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सपर्ट टीचिंग बाय कैलास गायकवाड सर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण रिजनिंगचा न्यू चॅप्टर स्टार्ट करणार आहोत आणि त्या चॅप्टरचं नाव आहे सांकेतिक भाषा कोडिंग अँड डिकोडिंग टेस्ट। हा चॅप्टर्स प्रत्येक एक्झामसाठी MPSC असो, MPSC कंबाईन असो, MPSC ग्रुप सी असो किंवा ज्या आपल्या सरळ सेवा परीक्षा आहेत, कोणती पण सरळ सेवा परीक्षा असो, त्यावर सांकेतिक भाषा कोडिंग डिकोडिंग टेस्ट यावर दरवर्षी किमान एक तरी क्वेश्चन कोणत्याही सरळ सेवा परीक्षेमध्ये असतो म्हणजे असतोच। यासाठी आपल्याला कोडिंग डिकोडिंग टेस्ट हा चॅप्टर आपल्याला अतिशय पक्का आणि अतिशय मजबूत चांगल्या परीने करायचा आहे। यासाठी आपण सर्वप्रथम काही इथं आपण अल्फाबेट्स लिहिलेले आहे, जे की आपण त्याला वर्णमाला असं म्हणतोय, आणि या वर्णमालेनुसार आपण ABCD लिहिले आहे। सर्वप्रथम आपल्याला ह्या प्रत्येक वर्णाचा आपल्याला नंबर पाठ पाहिजे, जसं की A ची किंमत 1 आहे, B 2, C 3, D 4 असे सर्वांचे नंबर पाठ असणं आवश्यक आहे। मग या नंबर पाठ करण्यासाठी काही ट्रिक आहेत, परंतु आपण प्रत्येक ट्रिक तुम्हाला सांगू शकत नाही। काही ट्रिक थोड्या वेगळ्या आहेत, जे ट्रिक सांगता येतात ते आपण सांगण्याचा प्रयत्न करू। ज्याप्रमाणे ई ची किंमत आहे 5, जी आहे, जी ची किंमत आपण जवळपास जी जे आहे आपला 7 सारखा आहे, जी जवळपास म्हणून जी ची किंमत आपल्याकडे 7 आहे। जे एच ची किंमत जी आहे आपल्याकडे 8 आहे। एच ला आपण असं करणार आहे, वरून पण आणि खालून पण, या प्रकारचा म्हणजे कोण असतो 8। एच ची किंमत काय आहे 8 आहे। आय ची किंमत काय आहे 9 आहे। जसं की आपण असं लिहिणार आहे आय हे, आणि असं करणार आहे, जवळपास आय ची किंमत काय 9, हे आय, आणि आय ला आपण जर हे ऑलरेडी असं आहे, यामध्ये जर आपण असं केलं तर आय ची किंमत आपल्या जवळपास काय 9 भेटू शकते। जे म्हणजे आपण जोकरला आपण 10 रुपये वगैरे देतो, म्हणून तसं आपल्याला हे आठवणीत ठेवायचं। जे म्हणजे काय जोकर, आणि जोकरला आपण काय 10 रुपये देतो, म्हणून ते जे ची किंमत काय 10 असं ध्यानात ठेवायचं आहे। के ची किंमत 11 कशी आहे, जवळपास हे के आहे, हे के, आणि के च्या अगोदर एक रेष आहे, आणि हे पण एक रेस आपण असं कन्सिडर करणार, म्हणून के ची किंमत काय आहे 11 आहे, 11। एल ची किंमत 12 आहे। या इथं दोन रेषा आहेत, एक व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल, याला 1 म्हणणार, आणि हे दोन रेषा असल्यामुळे इथं 2, म्हणजे एल ची किंमत आपल्याकडे 12 आहे। एम ची किंमत 13 कसं ध्यानात ठेवणार, एम ला आपण 3 कन्सिडर करणार, जवळपास 3 आपण असं काढतोय, म्हणजे एम ची किंमत काय आपण एम ला आपण 3 कन्सिडर करणार। 3 म्हणजे काय एम ची किंमत आपण 13 सांगणार। यानंतर एन, ही जी एन आहे, एन ची किंमत आपण 14 कन्सिडर करणार। आता एन ची किंमत 14 कन्सिडर कसं करणार, हे म्हणजे 1, आणि जर आपण आय व्ही म्हणलं तर आपण रोमन मध्ये 4 म्हणतो, म्हणून एन ची किंमत काय 14 कन्सिडर करणार। त्यानंतर ओ, आपल्या ओ ची किंमत 15 पाठवत पाहिजे, ओ ची किंमत काय आहे 15 आहे। पी ची किंमत 16 कशी आठवणीत ठेवायची, आता हे पी जे आहे जवळपास आपण पी ला आपण याला 6 म्हणतो, उलटे 6 जर आपण कन्सिडर केलं की असे आपण 6 असं कन्सिडर करतो, म्हणून याला आपण या पी ला काय उलटे 6 जर म्हटले, आणि हे एक रेष असल्यामुळे 1, म्हणजे पी ची किंमत काय आहे 16 आहे। क्यू म्हणजे क्वीन, आपली क्वीन काय 17 वर्षाची आहे असं आपण कन्सिडर करणार। क्वीन किती वर्षाची आहे 17 वर्षाची, म्हणून क्यू ची किंमत काय आहे 17 आहे। यानंतर आर ची किंमत 18 आहे। आर ची किंमत काय आहे 18, कसं आठवणीत ठेवणार आर ची किंमत, हे आर, हे 1 आहे, आणि हे इकडे असं आठवणीत ठेवणार, हे इकडे जवळपास 8 सारखं दिसतो, म्हणजे काय झाले हे 8, 1 आणि 8 किती झाले
18 म्हणजे आर ची किंमत काय 18 किंवा आपण आर ला रॅट म्हणतोय. आपल्याकडे 18 उंदीर आहे असं आपण कन्सिडर करणार किंवा आठवण ठेवा कसं पण आर ची किंमत काय आहे 18 आहे. एस ची किंमत काय आहे 19. एस ची किंमत काय आहे 19. हे आपल्याला आठवणीत ठेवावं लागणार आहे. यस कोणाचं तरी नाव ठेवून तर एखाद्याचं नाव ठेवा यस आणि त्याचं लग्न वगैरे 19व्या वर्षी झालंय असं कन्सिडर कराय जी की आपल्याला पक्का आठवण. किंवा यस आपलं स्वतःचं नाव आहे सुरेश वगैरे काही पण आणि आपण काय केलंय 19व्या वर्षीच MPSC ची पोस्ट काढलेली आहे असं आठवण ठेवणार. यस आपलंच नाव आहे समजा सूरज वगैरे आणि आपण 19व्या वर्षीच काय केले आहे पोस्ट काढलेली आहे MPSC मधून असं ध्यानात ठेवाय. टी कोणाला आठवून जाते टी कारण T20 ज्या आपले IPL मॅचेस वगैरे असतात T20 असतात म्हणून टी ची किंमत काय आहे 20 हे ध्यानात ठेवणार. यू ची किंमत 21. यू ची किंमत काय 21. यू कोणाच तरी नाव ठेवा आणि त्यांनी 21व्या वर्षी पोस्ट काढली असं ध्यानात ठेवाय किंवा 21व्या वर्षी 2 पोस्ट काढली. डब्ल्यू च सोपं आहे आपण डब्ल्यू ला काय करणार उलटे 3 कन्सिडर करणार आणि डब्ल्यू ची किंमत काय हे 2 रेषा असल्यामुळे 23 म्हणणार. बाकी एक्स वाय झेड याच्या किंमत काय 24 25 आणि 26 आहे. हे एक्स साठी बघा अशा 2 रेषा आहेत अशा क्रॉस मध्ये 2 रेषा असल्यामुळे 2 च्या दुप्पट किती 4 हे आपण एक्स ची किंमत 24 असं कन्सिडर करू शकतो. हे एक्स ची किंमत. बाकीच्या नंतर वाय ची किंमत 25 आणि झेड ची किंमत काय 26. असं आपल्याला कोणत्याही तुमच्या याच्यामध्ये या अल्फाबेटचे नंबर आपल्याला पाठ असणे जरुरी आहे. आपण काही शब्दाची तर ट्रिक सांगू शकतो प्रत्येक शब्दाची आपल्याकडे ट्रिक आहे परंतु आपण सांगू शकणार नाही प्रत्येक शब्दाची किंमत ती आपल्याला इथं सांगायला जमणार नाहीये म्हणून आपण काही शब्दाच्या जे आपल्याला सांगायला जमतील त्याच्या आपण ट्रिक इथं सांगलेले आहोत जी की तुम्हाला आठवणीत ठेवायला सोपं जाईल. यानंतर काय आपण आता एक्झाम्पल बघणार आहोत. यामध्ये आपण काय एक्झाम्पल्स घेऊ तर मी काय एक्झाम्पल लिहून घेतलेले आहेत आणि ते मी एक एक आता घेणार आहे. चला यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे नंबर 1 AMT. हे AMT बरोबर 11320 तर CDN बरोबर क्वेश्चन मार्क. आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. इथं ऑप्शन दिलेले आहेत 3 5 14 नंबर 2 3 4 14 नंबर 3 3 2 16 नंबर 4 3 2 18. चलो आपण हे फाइंड आउट करू का आहे. सर्वप्रथम हे आहे अंकासाठी अंक हे अक्षरासाठी अंक असं आपण म्हणू. हे इथं बघा A M आणि T या प्रत्येकासाठी एक एक नंबर आहे. AMT AMT A चा नंबर आता आपण बघले आताच 1 होता. M ला 3 कन्सिडर केलं होतं म्हणजे 13 आणि T ला म्हणलं होतं T20 यानी 20 म्हणजे किती याची किंमत जी आलेली आहे 11320 म्हणजे ही किंमत आपल्याला भेटलेली आहे. याचप्रमाणे CDN C आपला 3 नंबरला आहे D आपला 4 नंबरला आहे. N ला आपण 14 कन्सिडर करा म्हणतो हे एक रेष म्हणजे 1 आणि IV म्हणजे 4 म्हणजे 3414 आपला आन्सर आलेला आहे 3414 दॅट इज ऑप्शन नंबर 2 3414 ही आपली काय किंमत आहे. ज्या आज आपण प्रॉब्लेम घेणार आहोत तो खूप इझी लेवलचे असतील. आज आपण स्टार्टिंग करत आहोत कोडिंग आणि डिकोडिंग टेस्ट आणि यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत आपण फार बेसिक लेवल पासून स्टार्ट केलेलो आहोत परंतु हे पण बेसिक लेवलचे एक्झाम मध्ये सर्व पडलेले क्वेश्चन आहेत. येथे येणारी जी तलाठी भरती आहे जवळपास
2 क्वेश्चन यावर कमीत कमी असतील. सांकेतिक भाषा, कोडिंग आणि डिकोडिंग टेस्ट. उद्या होणारी जी आहे कंबाईन परीक्षा आहे, त्यामध्ये पण कोडिंग डिकोडिंग 1 क्वेश्चन येणार आहे. आणि आज तुम्हाला माहित आहे राज्य सेवा परीक्षेचं जे नोटिफिकेशन लीक आउट झालेलं आहे आणि त्या परीक्षेमध्ये सुद्धा सांकेतिक भाषा, कोडिंग डिकोडिंग टेक्स्टवर 1-2 क्वेश्चन असणार आहे. तसेच बॉम्बे हायकोर्ट यामध्ये पण जागा निघाले, त्यांच्या पण परीक्षेमध्ये कोडिंग आणि डिकोडिंग टेस्ट याच्यावर कमीत कमी 1 ते 2 क्वेश्चन असणार आहे. त्यासाठी आपण हे चॅप्टर पक्के करणार आहोत. आपण रिजनिंग मध्ये आपण संख्या मालिका बघले, त्यामधले 2 क्वेश्चन, 1 किंवा 2 क्वेश्चन. त्यानंतर संख्या मालिका, समसंबंध, समान संबंध त्याला असं म्हणून 2 क्वेश्चन किंवा 1 क्वेश्चन असं कन्सिडर करणार आहोत. आणि सांकेतिक भाषा, कोडिंग डिकोडिंग टेस्ट याच्यामध्ये जवळपास 2 क्वेश्चन, 1 म्हणजे आतापर्यंत आपण 6 क्वेश्चन किंवा एमपीएससी मध्ये म्हटलं तर 3 क्वेश्चनचा आपण अभ्यास केलेला आहोत. कारण एका चॅप्टरवर परीक्षेमध्ये कमीत कमी 1च क्वेश्चन विचारला जातो. रिजनिंगचे आपण 20, रिजनिंगचे क्वेश्चन 10च विचारले जातात. चॅप्टर आपल्याला 20 ते 22 चॅप्टर करायचे आणि प्रत्येक चॅप्टर जवळपास 1च क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. परंतु हे चॅप्टर कंपल्सरी मधले आहे, आपण कंपल्सरी मधले अगोदर घेत आहोत. याच्यावर 100% 1 क्वेश्चन कोणत्याही परीक्षेत विचारणार म्हणजे विचारणारच. रेल्वे भरतीमध्ये तर याच्यावर 5-5 क्वेश्चन विचारले जातात. रेल्वे भरतीवर जे रेल्वे भरती ग्रुप डी असो का एनटीपीसी असो, कोणत्याही प्रकारची परीक्षा असो, याच्यावर 4-4, 5-5 क्वेश्चन विचारले जातात. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर आपण 2 घेणार आहोत. नंबर 2, तर 2 नंबरचा क्वेश्चन आहे, जर ADHI ची किंमत आपल्याला दिली 1489, तर आपल्याला शोधायला सांगलं GIEC ची व्हॅल्यू बरोबर क्वेश्चन मार्क. ऑप्शन पण आहेत आपल्याकडे 3975 नंबर 2, 7953 नंबर 3, 7983 नंबर 4, 1895 हे आपल्याकडे ऑप्शन आहे. चला मग हे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. बघा, ADHI, याची किंमत 1489 दिली, म्हणजे A ची किंमत आपल्याकडे 1 आहे, D ची किंमत 4 आहे. आपण H ला काय म्हटलं होतं, वरून गोल केलं खालून गोल केलं होतं 8, आणि I याला आपण काय केलं असं करून इथं 9 कन्सिडर केलं होतं, 1489. त्याप्रमाणे GIEC खूपच सोपं आहे. G ला आपण 7 म्हणलं होतं, I ला आपण काय 9 केलं होतं, E ला आपण 5 करणार आणि C ला तर माहिती आहे 3 करणार, म्हणजे 7953 हे आन्सर असणार आहे. 7953 that is ऑप्शन नंबर 2, 7953 हे आपलं काय आन्सर आहे. असे कोडिंग आणि डिकोडिंग टेस्ट वरचे एक्झाम्पल्स आहेत. आज आपण स्टार्टिंग करत आहोत कोडिंग डिकोडिंग टेस्ट, म्हणून आपण खूप सोपे एक्झाम्पल्स, सिंपल एक्झाम्पल सर्वप्रथम घेत आहोत. हे नंबर 2 चा प्रश्न होता. यानंतर पुढचे क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन नंबर 3, हे आहे, जर ZBC बरोबर 2623, तर त्याने आपल्याला विचारले की मग TLC इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि ऑप्शन पण यामध्ये दिले. ऑप्शन नंबर 1 2123, नंबर 2 12203, नंबर 3 20312,
नंबर 4 20124 ही दिलेली आहे. चला मग इथं आपण आन्सर काढण्याचा प्रयत्न करू. पहिले बघा, आपण पहिले प्रिमिटिव्ह क्वेश्चन आहे ते म्हणजे इजी लेवलचे क्वेश्चन आहेत. झड बी सी, झडची किंमत माहित आहे आपल्याला, शेवटला आहे 26. बी ची पण माहित आहे 2, सी ची पण माहित आहे 3. इथंही टी एल सी, टी आणि T20, एल ला चांगलं होतं एक लाईन आणि दुसरी एक लाईन, 1 2 लाईन असल्या कारणाने 2, आणि सी किती नंबरला आहे 3. म्हणजे आपला आन्सर आहे 20 12 3, 20 12 3. कुठे आहे बघा 20 12 3, हे एक नंबरलाच आहे. 20 12 3 इथं नाही, इथं वेगळं आहे, इथं पण वेगळं आहे. 20 12 3 एक नंबरला आपलं आन्सर आहे. हे आपला क्वेश्चन नंबर 3 होता सांकेतिक भाषेमधलं. यानंतर क्वेश्चन नंबर 4 घेणार आहोत. बघा क्वेश्चन नंबर 4, काही क्वेश्चन इजी पण आहे. हे क्वेश्चन नंबर 4 इथं आहे. जर MTEL मध्ये 50 तर YZNP इक्वल टू क्वेश्चन मार्क. ऑप्शन नंबर 1 100 आहे, ऑप्शन नंबर 2 89 आहे, ऑप्शन नंबर 3 191 आहे, आणि ऑप्शन नंबर 4 81 आहे. काय करणार? हे थोडी टाईप वेगळी आहे. इथं तर बघलं सरळ सरळ या सर्वांची बेरीज असावी असं काहीतरी आहे. याची बेरीज का एकच आकडा आलेला आहे, पण आपण केलं हे M प्लस T प्लस E प्लस L, याची 50 बेरीज येते काय आपण पाहू. M यानी 30, T यानी T20 प्लस E यानी 5, L यानी 12, या सर्वांची बेरीज जर आपण बघलं हे 20 आहे. इथले 3 जर आपण याच्यात टाकले 8 होतील. 12 8 20, 20 20 40, 40 10 50, हे 50 आले. नंतर Y प्लस Z प्लस N प्लस P, या सर्वांची बेरीज करणार. Y 25 नंबरला आहे आणि 26 नंबरला Z आहे. Z नंबरला 26 आहे. सरळ सरळ खूप सोपं आलेलं आहे. N म्हणजे आपण 6 14 आणि 40, P आपण हे 6 म्हटलं होतं म्हणजे 16. याची जर आपण बेरीज केलं, याच्यात एक इथं टाकू, 25 आणि 25 50 होईल. हे 50 इथले 15, याच्यात एक टाकलं आणि हे 16, असं केलं तर 6 आणि 5 11 ला 1 आलंय. 5 6 7 8 म्हणजे 81. तर आन्सर आपल्याकडे आहे 81 म्हणजे 81. हे 4 नंबरचा ऑप्शन आहे क्वेश्चन नंबर 4. बघून घ्या. यानंतर हे 4 नंबरचा क्वेश्चन 81 आन्सर ऑप्शन नंबर 4. यानंतर क्वेश्चन नंबर आपण 5 घेणार आहोत. हे 5 हे आहे. जर CAT बरोबर 24 तर MZT बरोबर क्वेश्चन मार्क. नंबर 1 59, नंबर 2 60, नंबर 3 61 आणि नंबर 4 63. याची पण बेरीजच आहे जवळपास. चला आपण बेरीज करू. पहिले कॅट C प्लस A प्लस T, C 3 नंबरला, A 1 नंबरला, T आणि T20, याची आपण बेरीज केलं 24 आलं. M प्लस Z प्लस T, M आहे 13, Z आहे 26 आणि T20 आणि 20, याची जर आपण सर्वांची जर बेरीज केलो, हे 20 आणि 20 40 50, 6 3 9 म्हणजे 59. तर ऑप्शन नंबर 1 येईल 59. हे पण इजी लेवलचे क्वेश्चन होते. हे आपण 5 क्वेश्चन इथे घेतलेले आहोत. याच्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन नंबर 6 घ्यायलो.
नंबर 6, जर SET बरोबर आपल्याला दिले 44 तर APN बरोबर क्वेश्चन मार्क. नंबर 1 आहे 30, नंबर 2 आहे 31, नंबर 3 आहे 35, नंबर 4 आहे 36. चला हे पण इजी लेवलचं आहे, सॉल्व करायची. S प्लस E प्लस T. S नंबर आपण तुम्हाला सांगू, एस जवळपास 19 नंबरला एस आहे. पुन्हा ते नाव ठेवा म्हटलं होतं आणि त्याने 19व्या वर्षी पोस्ट काढली असते आणि ठेवा म्हटलं होतं. E ची किंमत 5, T ची किंमत 20. आपण बेरीज करणार सरळ सरळ, याच्यातला 1 टाकलं तर 20, इथं 20 तर 20 40 आणि 44. A प्लस P प्लस N, A ची किंमत 1, P ला आपण याला 6 म्हटलं होतं, 6 वरून आपण 16 म्हणणार आणि N म्हणजे 14. याच्यातला इथं 1 टाकलं तर 15, 15 आणि 15 30, 30 आणि 1 31. हे आन्सर आपलं 31 आन्सर. हे होतं 6 नंबरचं. आपण सोप्या कॅटेगरीचे सर्व क्वेश्चन घेत आहोत सर्वप्रथम, म्हणून हे एकदम सोपे आहे. यानंतर क्वेश्चन घेणार आहोत आणखी एक, जे की तलाठी भरतीमध्ये असे क्वेश्चन खूप विचारले होते. यानंतर एक क्वेश्चन घ्यायलोय आपण, तलाठी भरतीमध्ये सर्व क्वेश्चन विचारलेले होते. क्वेश्चन नंबर 7, जर BED बरोबर आहे 4108 तर MED इक्वल टू क्वेश्चन मार्क. ऑप्शन 1 आहे 3818, ऑप्शन 2 26108, ऑप्शन 3 1914, ऑप्शन 4 1909. याला आपण जीएस मध्ये मोर्लो-मिंटो लॉ असं म्हणतो. मोर्लो-मिंटो कायदा 1909चा मोर्लो-मिंटो कायदा तुम्हाला माहिती आहे. जीएस मध्ये आपण हिस्ट्री मध्ये शिकलो 1909चा मोर्लो-मिंटो कायदा आणि 1919 चा मॉन्टेगो चेम्सफोर्ड कायदा. त्यानंतर 1935 चा तुम्हाला माहित आहे भारत सरकारचा कायदा. या तिन्हीवर परीक्षेमध्ये 100% क्वेश्चन असतो. मोर्लो-मिंटो कायदा, मॉन्टेगो चेम्सफोर्ड कायदा आणि भारत सरकारचा कायदा 1935 चा. चला आपल्या गणित बघायचं आहे, जीएस नाहीये तर काय आहे बघा इकडे. सर्वप्रथम BED ही आता बेरीज नाही, खूप मोठी संख्या आली. बी ची किंमत आपल्याकडे 2 आहे हे माहिती आहे. E ची किंमत 5 आहे, D ची किंमत 4 आहे. बेरीज करून फायदा नाही. 5 आणि 4 9, 9 9 2 11, 11चा वर्ग करा, घन करा, काही करा, काही फायदा नाही. 2 च्या दुप्पट 4 आहे, 2 ची दुप्पट केली 4, 5 ची दुप्पट केली 10, 4 ची दुप्पट केली 8, हे आलं. तसंच आता हे MED, M म्हणजे 13, सरळ सरळ माहिती. E 5, D 4, चला 13 च्या दुप्पट 26, 5 च्या दुप्पट 10, 4 च्या दुप्पट 8, 26 10 8, हे 26 10 8. त्याचा आन्सर ऑप्शन नंबर 2 आहे. असे आज आपण एकूण इथं 7 क्वेश्चन कंप्लीट केलेले होते. 7 नंबरचा क्वेश्चन आहे. असे आपण नंबर ऑफ क्वेश्चन इथे घेणार आहोत आणि कोडिंग डिकोडिंग टेस्ट हा चॅप्टर अतिशय महत्त्वाचा आहे कोणत्याही एक्झाम साठी. म्हणून हे चॅप्टर अतिशय चांगल्या प्रमाणे करा. यामध्ये आपण जवळपास 25-30 क्वेश्चन घेणार आहोत आणि करण्यासाठी पण 25-30 PDF मध्ये तुम्हाला देणार आहोत. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि जर तुम्हाला कोणत्या चॅप्टरवर लवकरात लवकर व्हिडिओ पाहिजेत असतील चॅप्टर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. धन्यवाद.